द्राक्ष शेती ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर शेती ठरू शकते। याचे उत्तम उदाहरण म्हणजे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील निरगुडी गावचे शेतकरी श्रीधर भाग। ते मागील 8 वर्षापासून द्राक्ष शेती करत असून गेल्या 4 वर्षापासून स्वतःच्या देखरेखीखाली या शेतीचा यशस्वी अनुभव घेत आहेत। ते सांगतात, द्राक्ष शेतीसाठी योग्य माती आणि हवामानाची गरज असते, तर कमी पाऊस होणारे प्रदेश आणि चांगला निचरा होणारी काळी माती या शेतीसाठी उत्तम मानली जाते। श्रीधर यांनी तास गणेशा पांढऱ्या रंगाच्या जातीची निवड केली असून एका एकर शेतीसाठी 2 ओळींमधील अंतर 8 फूट आणि 2 रोपांमधील अंतर 5 फूट ठेवलेत। लागवडीपूर्वी खड्डा खणून त्यामध्ये शेणखत, सुपर फॉस्फेट तसेच रोगप्रतिबंधक औषधे टाकून साधारणपणे फेब्रुवारीनंतर थंडी ओसरल्यानंतर रोपे लावली जातात। द्राक्ष वेलीसाठी मंडप पद्धत किंवा वाय पद्धत वापरली जाते। मंडप पद्धतीत उंच खांब व शेडनेट वापरतात, ज्यामुळे वेलीला हवा व सूर्यप्रकाश चांगला मिळतो, तर वाय पद्धतीत काम करणे सोपे जाते आणि मजुरांना जास्त कष्ट करावे लागत नाहीत। द्राक्षांमध्ये डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू हे 2 मुख्य रोग आढळतात। त्यावर सेंद्रिय किंवा रासायनिक फवारण्या करून नियंत्रण ठेवतात। द्राक्ष हिरव्या रंगातून पिवळी होऊन गोडसर झाल्यावर काढणीस तयार होतात। उत्पादनाच्या दृष्टीने त्यांना एका एकरात सरासरी 12 ते 13 टन द्राक्ष मिळत असून व्यापारी व निर्यातदार थेट शेतात येऊन खरेदी करतात। सुरुवातीच्या हंगामात द्राक्षांचा दर 100 रुपये किलो धरला तर एका एकरातून 12 लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळते आणि निव्वळ 7 ते 8 लाखांचा नफा त्यांना होतो। द्राक्षवेलीचे सरासरी आयुष्य 10 वर्षे असले तरी चांगल्या देखभालीने ते 15 वर्षापर्यंत टिकते। त्यामुळे श्रीधर त्यांच्या अनुभवातून सांगतात की द्राक्ष शेती ही कमी जागेत जास्त नफा देणारी शेती आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला द्राक्ष शेतीबद्दलची ही माहिती आवडल्यास कृषी मंत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर इंस्टा व फेसबुक पेजला फॉलो करा।